नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेकदा गैरसमज करून घेतल्या जाणाऱ्या विषयावर बोलणार आहोत। महिलांना पुरुषांमध्ये नेमकं काय आकर्षित करतं? अनेकदा पुरुषांना वाटतं की महिलांना आकर्षित करण्यासाठी पैसा, दिसणं किंवा ताकद या गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे। महिलांना आकर्षित करण्यामागे काही मूलभूत मानसशास्त्रीय तत्व काम करतात, जी बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाहीत। तुम्ही विचार केला आहे का की काही पुरुष सहजपणे महिलांना आकर्षित करतात, तर काही कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश मिळत नाही? यामागे कोणती जादू आहे? आज आपण याच जादूचा पर्दाफाश करणार आहोत। महिलांचे निर्णय हे तर्कशास्त्रावर आधारित नसतात, तर ते भावनांवर आधारित असतात। त्यांना कोण आवडतं किंवा कोण नाही यावर त्यांचं थेट नियंत्रण नसतं। हे सर्व त्यांच्या अवचेतन पातळीवर घडतं, म्हणजे त्यांना कळतही नाही की त्या कोणत्या गोष्टीमुळे आकर्षित होत आहेत। आज आपण अशा 5 प्रकारच्या पुरुषांबद्दल बोलणार आहोत, जे महिलांना सहजपणे आकर्षित करतात। हे प्रकार समजून घेतल्यास तुम्हाला महिलांच्या मानसिकतेची एक नवीन बाजू समजेल आणि तुम्ही स्वतःमध्ये असे बदल घडू शकाल, ज्यामुळे तुम्ही अधिक आकर्षित व्हाल। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रकार जो सहज उपलब्ध नाही, समवन दे कांट हॅव। याचा अर्थ असा की ज्या पुरुषांना मिळवणं सोपं नसतं ते महिलांना अधिक आकर्षित वाटतात। हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण याचा संबंध मानवी स्वभावाशी आहे। कल्पना करा, बाजारात एखादी वस्तू सहज उपलब्ध आहे आणि तिची किंमतही कमी आहे। ती वस्तू आपल्याला तितकीशी मौल्यवान वाटत नाही, पण तीच वस्तू जर दुर्मिळ असेल, मर्यादित संख्येत उपलब्ध असेल आणि ती मिळवण्यासाठी थोडी मेहनत करावी लागत असेल, तर तिचं मूल्य आपल्या मनात खूप वाढतं। आपण ती मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करतो। हेच तत्व महिलांच्या आकर्षणाच्या बाबतीतही लागू होतं। ज्या पुरुषांना मिळवण्यासाठी महिलांना थोडी मेहनत घ्यावी लागते, जे पुरुष लगेच उपलब्ध होत नाहीत, ते त्यांना अधिक आकर्षित वाटतात। याचा अर्थ असा नाही की तुम्ही महिलांना जाणून बुजून दुर्लक्ष करावं किंवा त्यांना टाळावं। याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला इतकं सहज उपलब्ध करून देऊ नका की तुमचं मूल्य कमी होईल। तुम्ही स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असा, तुमची स्वतःची ध्येय असावीत, तुमचे छंद असावेत। तुम्ही नेहमीच कोणासाठीही उपलब्ध असाल तर तुमचं महत्त्व कमी होतं। जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्वाचं मानता आणि तुमचा वेळ इतरांसाठी लगेच उपलब्ध करून देत नाही, तेव्हा तुमचं मूल्य वाढतं। महिलांना असं वाटतं की हा पुरुष इतका व्यस्त आहे आणि महत्त्वाचा आहे की त्याला मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील। ही भावनाच त्यांना तुमच्याकडे आकर्षित करते। थोडक्यात स्वतःला थोडं दुर्मिळ बनवा। आपला दुसरा प्रकार आहे जो आधीच दुसऱ्यासोबत आहे, याला समवन समबडी एल्स हॅज असं म्हणतात। हे ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो, पण हे सत्य आहे। जर एखादा पुरुष आधीच रिलेशनशिपमध्ये एजंट किंवा विवाहित असेल, तर तो काही महिलांना अधिक आकर्षित वाटू शकतो। यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे। जेव्हा एखादा पुरुष आधीच रिलेशनशिपमध्ये असतो, तेव्हा महिलांना असं वाटतं की या पुरुषात काहीतरी खास आहे, म्हणूनच दुसऱ्या महिलेने त्यांना निवडला आहे। तो सिद्ध झालेला असतो, त्याला प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट मिळालेला असतो। याचा अर्थ असा की तो एक चांगला पार्टनर असू शकतो, तो विश्वासार्ह असू शकतो, त्याला रिलेशनशिप कशा सांभाळायच्या हे माहीत आहे। हे सामाजिक प्रमाणीकरणासारखं आहे। जसं आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो जिथे खूप गर्दी असते, तेव्हा आपल्याला वाटतं की हे रेस्टॉरंट चांगलं आहे, म्हणूनच इथे इतके लोक येत आहेत। त्याचप्रमाणे जेव्हा एखादा पुरुष दुसऱ्या महिलेसोबत असतो, तेव्हा इतर महिलांना वाटतं की या पुरुषात काहीतरी विशेष आहे, म्हणूनच त्याला आधीच कोणीतरी निवडलं आहे। याचा अर्थ असा नाही की तुम्ही रिलेशनशिपमध्ये असूनही इतर महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करा, पण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही एका स्थिर आणि आनंदी रिलेशनशिपमध्ये असता, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची स्थिरता आणि आत्मविश्वास येतो, जो इतर महिलांना नकळतपणे आकर्षित करू शकतो। हा एक नैसर्गिक परिणाम आहे जो तुमच्या मूल्याला वाढवतो। आपला तिसरा प्रकार आहे ज्याला इतर महिला पसंत करतात, याला अ गाय हू इज वॉन्टेड बाय अदर गर्ल असं म्हणतात। हा प्रकार दुसऱ्या प्रकाराशी मिळता जुळता आहे, पण इथे फरक असा आहे की हा पुरुष रिलेशनशिपमध्ये नसला तरी त्याच्या भोवती अनेक महिला असतात ज्या त्याला पसंत करतात किंवा त्याच्याशी बोलू इच्छितात। ज्या पुरुषांभोवती अनेक महिला असतात ते इतर महिलांना अधिक आकर्षित वाटतात। यामागेही सामाजिक प्रमाणीकरणाचं तत्व काम करतं। जेव्हा एखादा पुरुष अनेक महिलांमध्ये लोकप्रिय असतो, तेव्हा त्याची सामाजिक किंमत वाढते। इतर महिलांना वाटतं की जर इतक्या महिला त्याला पसंत करत असतील तर नक्कीच त्याच्यात काहीतरी खास आहे। हा पुरुष एक उच्च मूल्याचा पुरुष मानला जातो। तो एक लीडर म्हणून दिसतो, ज्याला लोक फॉलो करतात। महिलांना नैसर्गिकरित्या अशा पुरुषांकडे आकर्षित होण्याची प्रवृत्ती असते जे सामाजिक दृष्ट्या यशस्वी असतात।
आणि ज्यांना इतर लोक पसंत करतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अनेक महिलांसोबत फ्लर्ट करावे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला सामाजिकदृष्ट्या सक्रिय ठेवावे, नवीन लोकांशी संवाद साधावा, तुमच्या मित्रमैत्रिणीच्या वर्तुळात सक्रिय असावे. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीत सहज वावरता आणि तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा ती ऊर्जा इतर महिलांना आकर्षित करते. तुम्ही लोकांमध्ये लोकप्रिय असाल तर तुमचं आकर्षण आपोआप वाढतं. आपला चौथा प्रकार आहे जो अनपेक्षित वागतो. याला अ मॅन हू डज नॉट डू व्हॉट ही इज एक्सपेक्टेड टू डू असं म्हणतात. अनपेक्षित आणि अप्रत्याशित वागणूक महिलांमध्ये त्वरित आकर्षण निर्माण करू शकते. आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन आणि रोमांचक हवं असतं. जेव्हा एखादा पुरुष नेहमीच्या साचेबद्ध पद्धतीने वागत नाही तर तो महिलांना उत्सुक करतो, तो त्यांना भावनिकरित्या गुंतवतो. उदाहरणार्थ, जर सर्व पुरुष एखाद्या महिलेला भेटल्यावर तिची स्तुती करत असतील तर तुम्ही काहीतरी वेगळं बोललात जे अनपेक्षित आहे तर तुम्ही तिचं लक्ष वेधून घ्याल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही विचित्र किंवा उद्धट वागावं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा स्पर्श द्यावा. तुम्ही तुमच्या बोलण्यात, तुमच्या कृतींमध्ये थोडा अनपेक्षितपणा आणावा. यामुळे तुम्ही अंदाज लावताना येण्यासारखे वाटता, जे महिलांना रोमांचक वाटतं. महिलांना असं वाटतं की या पुरुषासोबत आयुष्य कंटाळवाणं नसेल तर ते नेहमीच काहीतरी नवीन आणि मजेदार असेल. हा अनपेक्षितपणा त्यांना तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रवृत्त करतो आणि त्यांना तुमच्याकडे आकर्षित करतो. आणि आपला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे उच्च मूल्याचा पुरुष. याला समवन हू हॅज हाय व्हॅल्यू असं म्हणतात. उच्च मूल्याचा पुरुष म्हणजे असा जो स्वतःला अधिक महत्त्वाचा मानतो आणि महिलांकडून लक्ष किंवा मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. हा पुरुष आपल्या तत्वांवर ठाम असतो. त्याला स्वतःच्या मूल्यांची जाणीव असते. तो महिलांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलत नाही किंवा त्यांच्या मागे लागत नाही. उलट तो महिलांना त्यांच्याकडे आकर्षित होण्यासाठी प्रयत्न करायला लावतो. उच्च मूल्याचा पुरुष आत्मविश्वासू असतो. त्याला स्वतःवर विश्वास असतो. तो स्वतःच्या आयुष्यात आनंदी असतो आणि त्याला इतरांच्या मान्यतेची गरज नसते. जेव्हा एखादा पुरुष स्वतःला इतकं महत्त्व देतो तेव्हा महिलांना वाटतं की हा पुरुष उच्च दर्जाचा आहे. महिलांना नैसर्गिकरित्या अशा पुरुषांकडे आकर्षित होण्याची प्रवृत्ती असते जे स्वतःला महत्त्व देतात आणि ज्यांना स्वतःची किंमत माहीत असते. असा पुरुष गरजू वाटत नाही तर तो स्वयंपूर्ण वाटतो. ही स्वयंपूर्णता आणि आत्मविश्वासच महिलांना तुमच्याकडे खेचतो. तुम्ही स्वतःला कसं पाहता यावर तुमचं मूल्य ठरतं आणि तेच मूल्य इतर लोकही तुमच्यात पाहतात. तर मित्रांनो, हे होते महिलांना आकर्षित करणारे पुरुषांचे 5 प्रकार. हे प्रकार समजून घेणं म्हणजे महिलांच्या मानसशास्त्राची एक नवीन बाजू उलगडण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, यापैकी कोणताही प्रकार म्हणजे ढोंग करणं किंवा खोटं वागणं नाही. या सर्व गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनल्या पाहिजे. या सर्व प्रकारांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे आत्मविश्वास आणि स्वतःचं मूल्य जाणणं. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्वाचं मानता, स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असता, स्वतःच्या तत्वावर ठाम असता आणि इतरांच्या मान्यतेची तुम्हाला गरज नसते, तेव्हा तुम्ही आपोआपच आकर्षित बनता. महिलांना आकर्षित करण्यासाठी तुम्हाला कोणाची कॉपी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःचा सर्वोत्तम आवृत्तीवर काम करायचं आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, स्वतःला सामाजिकदृष्ट्या सक्रिय ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला उच्च मूल्याचा पुरुष समजा. हे बदल एका रात्रीत होणार नाही. यासाठी वेळ लागेल, प्रयत्न लागतील, पण एकदा का तुम्ही गुण आत्मसात केले की तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच दिसतील. महिलांना आकर्षित करणं हे केवळ एक परिणाम असेल. खरा विजय तर तुमचा आत्मविश्वास आणि स्वमूल्य वाढवण्यात असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.